आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. गौरीजी, तुमचं माझ्यावर प्रेम आहे ना? खूप. मग काय एवढा विचार करताय? प्रेमात आपण कितीही नाकारलं तरी शेवटी वाटा एक होतातच. आपण त्या दिवसाची वाट बघू. दूर दूर चालली आज माझी सावली. दूर दूर चालली आज माझी सावली. कशी सांज ही उरी झाले सोबती. उरलो हरलो दुःख झाले सोबती. श्वास माझा थांबला मी इथे अंतो तिथे हा खेळ आता संपला. मी स्वतःच्या काळजावर घातलेला घाव हा रोज आतून जाळतो मी वेदनेचा गाव हा. आपुलाच तो रस्ता जुना आपुलाच तो रस्ता जुना. मी एकटा चालू किती. उरलो हरलो दुःख झाले सोबती. उरलो हरलो दुःख झाले सोबती. झाले सोबती. उरलो हरलो दुःख झाले सोबती.
नाही जमणार रुद्र सर, मला नाही जमणार तुमच्याशी लग्न करून तुमच्या घरी यायला. मला माफ करा रुद्र सर. आरती मला असं वाटतं की बरंच झालं नाही का. मग आपण तयारी करूया ना. रुद्र, थोडा वेळ आहे का रे तुझ्याकडे? जरा बोलायचं होतं. हा बोला ना, काय झालं? अरे काय झालं म्हणजे काय? लग्न होणार आहे तुझं, काही बोलायला नको? हो, मलाही बोलायचं तुमच्याशी. अरे मग ठीक आहे ना, आधी तू काय ठरवलंस ते सांग, मग आम्ही सांगतो. नंदा, मला काय वाटतं माहितीये का, आपण सांगायची काहीच गरज नाहीये. रुद्र आणि गौरीने लग्नाची सगळी तयारी अगदी जय्यत मस्त केली असणार आहे. काय हो ना, हुशार आहेत दोघेही. प्रश्नच नाही. मला तर वाटतं साखरपुड्यापासून लग्नापर्यंतचं सगळं प्लॅनिंग केलं असणार आहे या दोघांनी. काय रे लवाडा, बरोबर बोलतेय ना मी? मी तर म्हणते आपण घराला रंग काढूया का? हो हो, मला असं वाटतं की आपण सगळं घर सजवूयात. काय? त्याची काही गरज नाही, कारण गौरीजी लग्न करून या घरात येणार नाही आहेत. अरे मुलांनो, मुलांनो, रुद्र सर तुम्ही. गौरीजी, आपल्या हातांवरच्या रेषा केव्हाच एक झाल्यात. मी तुमच्या मनाची अवस्था समजू शकतो. तुमचं काहीच चुकत नाहीये.
कुठल्याही आईने हेच केलं असतं आणि मीही तेच करणार आहे जे एखाद्या प्रेम करणाऱ्याने केलं असतं. तुम्ही माझ्या विश्वात येऊ शकत नाही, पण मी तुमच्या विश्वात येऊच शकतो ना. एक मिनिट. हे बघा, तुमच्या हाताच्या ठशाच्या बाजूला माझ्या हातांचे ठसे. आता तरी मी तुमच्या विश्वात येऊ शकतो ना. माझ्या विश्वात म्हणजे मला नाही कळलं. अरे म्हणजे रुद्र सर आता इथेच राहणार. हो ना रुद्र सर? करेक्ट. शांत बसा. लगेच गोंधळ घालायला सुरुवात केली. जातील ना ते लगेच वापस. रुद्र सर, मी तुमच्या राहण्याची व्यवस्था करतो. एक मिनिट दादू. रुद्र सर, हा काय प्रकार आहे? तुम्ही इथे राहणार म्हणजे तुम्ही असं कसं इकडे राहणार? अरे असं कसं म्हणजे? अहो म्हणजे तुम्ही घरदार सोडून आलात की काय? अहो घरातले काय म्हणतील? राजन सर रागवतील. नंदाई कशा राहतील तुमच्याशिवाय? मला सांगा, त्या काय म्हणाल्या? रागवू नकोस म्हणजे? हे काय बोलतोस तू रुद्र? मी बरोबर तेच बोलतोय. गौरीजी या घरात लग्न करून येऊ शकत नाहीत. अरे पण काय झालंय काय? भांडलात का तुम्ही दोघं? नका रे असं करू. बेटा रुद्र, खूप दिवसांनी या घरामध्ये ना चांगलं काहीतरी घडतंय. आता वाईट ऐकायची ताकद नाहीये माझ्यामध्ये. तुम्ही समजताय तसं काहीही झालेलं नाहीये. आमच्यामध्ये भांडण तर मुळीच झालेलं नाहीये. गौरीजी इथे येऊ शकत नाहीत कारण त्या आश्रमातल्या मुलांना एकटं सोडू शकत नाही आणि आश्रमातली मुलं त्यांच्याशिवाय राहू शकत नाहीत. त्यांना मुलांची खूप काळजी वाटते आणि त्यांना असं सोडून इथे येणं गौरीजींच्या मनाला पटत नाहीये. आणि मला यात काहीच चुकीचं वाटत नाही. मुलांना आई हवी आहे, यात चूक काय आहे ना? अरे हो, हे सगळं मान्य आहे, पण लग्न करणार होतात ना तुम्ही? हो, पण त्यांची अडचण जेन्युइन आहे. अरे हो, ते सगळं ठीक आहे, पण तुमचं प्रेम आहे ना, आणि ते कायम राहणार. आणि त्या प्रेमाच्या सोबतीनेच आम्ही सगळ्या संकटांवर मात करू. खरंच. काही ठरवलंयस का तू? नक्की काय आहे तुझ्या मनात? आम्हालाही कळू दे ना. नंदाई, हे बघ, गौरीजी इथे येऊ शकणार नाहीयेत, पण मी तर आश्रमात राहायला जाऊ शकतो ना. नंदाई, तुमच्या परवानगीशिवाय मी हे पाऊल मुळीच उचलणार नाही, कधीच नाही. पण सध्या मला माझं प्रेम न गमावण्याचा हा एकमेव मार्ग दिसतोय. काका, गौरीजींशिवाय राहण्याचा विचारही सहन होत नाही मला. त्यांचंही माझ्यावर तेवढंच प्रेम आहे जेवढं माझं त्यांच्यावर आहे. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, गौरीजींनी नेहमी स्वतःच्या आनंदापेक्षा दुसऱ्याच्या आनंदाला जास्त महत्व दिलंय आणि आत्ताही त्या तेच करतायत. त्यांना मुलांचा आनंद जास्त महत्वाचा आहे आणि यात काहीच चुकीचं नाहीये. मी त्यांना फोर्स करू शकत नाही, पण मी त्यांच्याशिवाय राहूही शकत नाहीये.
आणि पुन्हा तो दुरावा नाही सहन होणार मला. त्यामुळे तिथे जाऊन त्यांच्यासोबत राहणं हा एकच पर्याय माझ्याकडे. अगदी योग्य निर्णय घेतलायस तू रुद्र. प्रेम जर दोघांनी केलेलं आहे तर तडजोडीची तयारी सुद्धा दोघांचीही हवी ना. आता प्रेमासाठी परीक्षा देण्यात कधीच मागे हटायचं नाही. रुद्र बेटा, तू काळजी करू नकोस. आम्ही दोघं सदैव तुझ्या पाठीशी आहोत. आता तुम्ही दोघांनी कुठं राहावं हा प्रश्न नाहीये. तुम्ही दोघांनी एकमेकांसोबत आणि सुखात राहावं हे जास्त गरजेचं आहे. हो अहो, आज मला कळलं माझा रुद्र किती मोठा झालाय ते. रुद्र फक्त ते आपल्या बिझनेसचं नाही काका, बिझनेसकडे माझं बिलकुल दुर्लक्ष होणार नाही. आणि मी काय हे घर सोडून जात नाहीये. फक्त गौरीजींचा आणि माझा संसार आश्रमात होईल. आणि याला तुमची परवानगी आहे ना? हो. मिळाली तुमच्या प्रश्नांची उत्तर. चला आता. एक मिनिट, तुम्ही निघून आलात आणि घरच्यांना ते पटलं. हे बरं आहे गौरीजी. एखादी मुलगी जेव्हा स्वतःचं घर सोडून दुसऱ्याच्या घरात राहायला जाते तेव्हा तिला कोणी हा प्रश्न विचारत नाही. पण हे जर मुलाने केलं तर त्याला सगळेच प्रश्न विचारतात. आणि मी म्हणतो यात चुकीचं काय? आपलं एकमेकांवर प्रेम आहे आणि आपल्याला एकत्र यायचं, एवढी साधी गोष्ट आहे. मग मी तुमच्या घरी आलो काय आणि तुम्ही माझ्या घरी आलात काय, काय फरक पडतो? हा? आणि मुळात तुमचं आमचं कशाला करायचं? सगळं आपलंच आहे. हा, 100% बरोबर बोललात बघा तुम्ही. मग चला तर, आजपासून मी तुमच्या बाल सदन अनाथ आश्रमाचा नवीन कार्यकर्ता. हा, चालेल ना तुम्हाला? तुम्ही नाराज नाही आहात ना? चला तर मग कार्यक्रमाच्या तयारीला लागूया. चला, रेवती मॅडमला पाहिजे होतं तसंच झालं. पण आता ही पिढा इथंच म्हणजे माझ्या डोक्याला ताप. ठीक आहे, जाऊ दे. फुकटचं झेलण्यापेक्षा पैसे तरी मिळतील याचे. आता मोजून पैसे घेते त्या रेवती मॅडम कडून. रुद्र सर खरंच इथे राहणार आहेत?